सगळ्यात जास्त पॉवरफुल मॅनिफेस्टेशन टेक्निक जर कुठली असेल तर ती आहे मिरर मॅनिफेस्टेशन टेक्निक. कारण जेव्हा तुम्ही आरशात उभं राहून स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून जेव्हा एखादी गोष्ट मॅनिफेस्ट करताना तेव्हा ती 101% नक्की सक्सेसफुल होते. मात्र त्याच्यासाठी काही नियम आहेत. पहिली गोष्ट की आपण सकाळी उठल्यावर जेव्हा आरशासमोर उभं राहतो तेव्हा पहिलं आधी आपलं स्वतःवर प्रेम असणं गरजेचं आहे. आणि मी सगळ्यांना एक गोष्ट रिक्वेस्ट करेन की कधीही उठल्या उठल्या आरशासमोर उभं राहू नका. कारण उठल्या उठल्या कसं असतं की आपण एका प्रॉपर कंडिशनमध्ये नसतो. आपण स्वतःला कधी कधी सुंदर बघत नाही उठल्या उठल्या आरशामध्ये, कारण आपण प्रॉपर रेडी नसतो. तर जेव्हा जेव्हा तुम्ही आरशासमोर उभं राहाल तेव्हा पहिली एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे की तुम्ही प्रॉपर पद्धतीने रेडी पाहिजे. तुम्ही स्वतः सुंदर दिसलं पाहिजे. तुमचं स्वतःवर प्रेम झालं पाहिजे. जर तुम्ही आरशात उभं राहून तुम्हाला तुमच्या निगेटिव्हिटी दिसत असेल की अरे बाबा माझं पोट सुटलं आहे, माझी स्किन अशी झाली आहे, माझे केस गळत आहे, तर ही निगेटिव्हिटी जेव्हा तुम्ही आरशाच्या समोर राहून बोलता त्यावेळी तीच निगेटिव्हिटी तुमच्या लाईफमध्ये रिफ्लेक्ट होते. त्यामुळे असं ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जे आपण आरशासमोर बोलू, जे आपण आरशासमोर उभं राहून स्वतःला इमॅजिन करू, जे मॅनिफेस्ट करू ते तुमच्या आयुष्यात रिफ्लेक्ट होणार आहे. त्यामुळे तुम्हाला दरवेळी आरशाच्या समोर उभं राहताना स्वतःला रेडी पोझिशनमध्येच राहायचं आहे, जेणेकरून तुमचं स्वतःवर प्रेम वाढलं पाहिजे. पहिलं आधी स्वतःचा कॉन्फिडन्स तुम्ही अप करा की अरे वा मी खूप सुंदर दिसते आहे, माझे केस खूप छान झाले आहेत, वाव मी खूपच सुंदर आहे. ही पहिली गोष्ट. कारण जेव्हा तुम्ही आरशासमोर उभं राहताना तुम्ही स्वतःच्याच प्रेमात तुम्ही पडला पाहिजे. आणि त्यावेळी जेव्हा तुम्ही मॅनिफेस्टेशन करता तेव्हा तुमची पॉझिटिव्ह एनर्जी 100% असते. आणि त्यावेळी केलेली कुठलीही मॅनिफेस्टेशन टेक्निक सक्सेसफुल होतेच होते. सो डू इट.